विधानसभेसाठी काल मतदान झालं. संपूर्ण धुळा शांत होणार असं वाटत होतं. मात्र काल सायंकाळी काल दुपारी अनेक अशा घटना घडल्या ज्या राज्याचं लक्ष कोल्हापूर जिल्ह्याकडे लागलं. तो म्हणजे उत्तर मतदारसंघ. नेमकं या मतदारसंघात काय काय घडामोडी झाल्या या संदर्भात आपण चर्चा करूयात. उत्तरचे उमेदवार आहेत आपल्यासोबत राजेश क्षीरसागर साहेब. काल खरं तर मतदान मोठ्या प्रमाणात होत होतं. मात्र हे सर्व सुरू असताना कुठेतरी गालबोट लागल्याचा प्रकार या ठिकाणी होत होता. आपल्या अंगावर काही कार्यकर्ते आले होते. दुपारी कसबा वाड्यामध्ये एक राडा झाला आणि मतदान संपल्यानंतर सदर बाजार परिसरामध्ये दोन गट आमनेसामने आले. तिथं सुद्धा थोडासा राडा सदृश परिस्थिती निर्माण झाली होती. काय नेमकी सुरुवात कुठून झाली? नाही, सदर बाजारमध्ये दोन गट आमनेसामने आले हे समजू शकतो, पण आज जर तुम्ही काल पाहिलं तर मतदानाची टक्केवारी जवळपास 5% वाढलेली. लाडक्या बहिणींनी दिलेला आम्हाला आशीर्वाद आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. सकाळपासूनच मतदानाचा ओघ प्रचंड होता आणि मतदान हे आमच्या बाजूने होते ते दिसत होतं आणि त्यामुळं काँग्रेसच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली होती. मी पहिल्यांदा सकाळी मतदारसंघामध्ये माझा हक्क आहे उमेदवार म्हणून मी मतदान केंद्राला भेटी देत होतो आणि मला काही लोकांनी टाकाळा परिसरात बोलवलं आणि त्यांचं म्हणणं असं होतं की या ठिकाणी कामं काय होत नाहीत आणि मग आम्ही मतदान का करायचं. मी त्यांना विनंती करायला गेलो की कामं होत राहतात पण मतदानाचा हक्क आपण बजावा. आणि असं असताना त्या ठिकाणी मग मी गेलो असताना चर्चा केली, चहा पिला. मी म्हटलं आत्ता तुम्हाला कुठलं मी या ठिकाणी आश्वासन देऊ शकत नाही, आचारसंहिता आहे, पण निवडणुकीनंतर मी आपल्याकडे परत येईन, आपण मतदानाचा हक्क बजावा. तिथून बाहेर येत असताना कोणतरी माझं शूटिंग करत होतं. मला बाकीची लोक दिसली, आडाला सगळी उभारली होती. मी म्हटलं का बाबा शूटिंग करायलायस? तर माझ्या अंगावर आले. हातात दांडकी होती त्यांच्या. 20-25 जण अशा प्रकारे प्री प्लॅन करून त्या ठिकाणी उभारले होते. अंगरक्षक माझा एकटा होता. मला Y+ विथ एस्कॉट सिक्युरिटी असताना मी काल सिक्युरिटी घेऊन नाकारली होती, कारण मला कुठले वाद करायचे नव्हते आणि ही मला काय वाटत होतं की मतदारांना हे आवडत नाही, आपण एकटं जावं. तरी पण माझं नशीब चांगलं की एक सिक्युरिटी माझ्यावर होती आणि त्यामुळे त्या सिक्युरिटीने बऱ्यापैकी सगळ्यांना तटवलं. त्याच्या अंगावर देखील ते धावून गेले आणि माझ्या अंगावर देखील ते आले. म्हणजे मला काल जीव घेणा माझ्यावर हल्ला करायचा त्यांचा डाव होता. हे काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं त्यांच्या नेत्यांनी केलेला हा डाव होता. माझं नशीबच चांगलं म्हणून मी त्यातून वाचलो. हे महाराष्ट्राला शिकवतात की आम्ही गुंड आहे म्हणून, तर हे सगळ्यात मोठे गुंड आहेत. प्री प्लॅन दंगा करून मतदारांच्या मध्ये संभ्रम पसरणारे हे काँग्रेसवाले गुंड आहेत आणि म्हणून त्याविषयी मी रितसर तक्रार देणार आहे. दुसरी घटना अशी घडली जी महाराष्ट्रामध्ये आता कॉमन झालेली आहे. शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यामुळं उबाटा गटाला आता नुसतं आम्हाला गद्दार म्हणण्याशिवाय काय राहिलेलं नाही. मी कसबा बावडा बूथमध्ये माझ्या जात असताना माझ्यावर शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव होते आणि मी पुढे गेलो असताना तो एक जण राहुल माळे म्हणून माझाच कार्यकर्ता जुना, तो त्यांना गद्दार काहीतरी म्हणला म्हणून त्यांनी ती गळपट धरली. मी ताबडतोब पाठीमाला दोघांना समजून सांगितलं, अरे बाबा पूर्वी मी एकत्र काम केले, असा वाद करू नका. आणि मी त्याला घेऊन गेलो मतदारसंघावर. येऊन मी माझा रेग्युलरली निवडणूक कुठलीही असो, महापालिका असो, लोकसभा असो, विधानसभा असो, त्या निवडणुकांमध्ये माझा दिनचर्येमधला एक क्रम ठरलेला म्हणजे मी दुपारच्या वेळेला न जेवता बावड्याची मिसळ खातो, जी आपली फेमस आहे. मिसळ खायला गेलो तोपर्यंत 100-200 लोकांचा मॉब आला आणि ते सुनील जाधवला बाहेर सोडा असं मागणी करू लागली. मग मी त्यांना दम दिला. त्यांनी कुणी अंगाला हात लावता कामा नये त्याच्या. मी त्याला वाचवणं माझं कर्तव्य होतं, माझा शहर प्रमुख आहे तो. आणि मग त्याने हळूहळू मॉब जमावायला सुरुवात केली. आमच्याकडनं पण मॉब त्या ठिकाणी मग पेटातला सगळा आला. मग हे सगळं कुठंतरी चुकीचं होणार होतं, कारण त्यांना हे घडवायचं होतं. आणि जर एक लक्षात घ्या, पोलीस फोर्स आली नसती तातडीनं, टायमात आली नसती, तर आमच्यावर हा जीवघेणा हल्ला केला असता त्यांनी. आणि म्हणून काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यांना या कोल्हापूर जिल्ह्यातला महायुतीचा विजय हे त्यांना निश्चित समजलेला आहे. आणि म्हणून जे 2 हल्ले माझ्यावर करण्याचा काल प्रयत्न केला त्याविषयी मी रितसर कंप्लेंट करणार आहे, निवडणूक आयोगाला करणार आहे, पोलिसांच्याकडे कंप्लेंट करणार आहे, गृह खात्याकडे करणार आहे. आणि नंबर 2 तिसरी गोष्ट अशी की काल जे मॉब जमवून त्या शिवाजी चौकामध्ये बंटी पाटलांनी जे भाषण केलेलं आहे आणि हिसाब चुकता करता येईल, म्हणजे हिसाब चुकता म्हणजे काय, तुम्ही काय दादागिरी करता काय? हिसाब चुकता म्हणजे तुम्ही आम्हाला आव्हान देता, दादागिरी करता? या संदर्भात आमच्या वरिष्ठांना मी या माहिती दिलेली आहे. आणि माझ्या कार्यकर्त्याच्या कुठल्या अंगाला जर धक्का लागला तर आम्ही देखील मग आमचे वरिष्ठ सक्षम आहेत, हे त्यांनी असं काय लेचपेचं आम्हाला समजू नये. आणि एक लक्षात घ्या, बावडा आणि पेटा असा मी कधी भेदभाव कधी केला नाही, पण हे त्यांच्याकडून जे चालू आहे काळं कृत्य, हे त्याला निश्चितपणे पुढच्या काळामध्ये मी तोंड देणार आहे. सतेज पाटील काल त्या भाषणात म्हणत होते की मी जमलेला मॉब हा पांगवण्यासाठी आलो होतो, प्रयत्न करत होतो. यात कितपत तथ्य वाटतं?
आम्ही तर मॉब येऊनच दिला नाही आसपास. त्यांनी ते करायला पाहिजे होतं. मॉब जमवायचं आणि भाषण करायचं आणि पांगवण्याचा प्रयत्न करतो. आमचा पण 500,000चा मॉब आला सर, तिथं काय घडलं असतं मग? ती मी समजसूचकता दाखवली. कदमवाडीचा मॉब अजिबात इकडे यायचं नाही म्हणून सांगितलं. पेठेतला मॉब SP ऑफिसच्या समोरून मी सांगितल्याशिवाय यायचं म्हणून सांगितलं. आमचे पण 500,000 कार्यकर्ते तयार होते. आणि पेठात तुम्ही काल फिरलाय, प्रत्येक ठिकाणी बूथवर 500-500 कार्यकर्ते मला सपोर्ट करत होते. एक थिरंगी टाकली असतं त्यांना सोडलं असतं काय मी पण? आणि म्हणून अशा पद्धतीचं हे आपल्याला शोभत नाही. त्यांची राजकीय कारकीर्द बघा. गृहमंत्री असताना देखील त्यांनी 2 गटात भांडणं लावायची. किती मर्डर झाले हो कोल्हापुरात? अशोक पाटलांचा मर्डर झाला, दिलीप जाधवांचा मर्डर झाला. हे कशामुळे झाला? हे बंटी पडलेला कारणीभूत आहेत. अशा पद्धतीचं हे जे काही त्यांचं काळं कृत्य चालू आहे, निश्चितपणे मतदार त्यांना या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काल मतदान होत होतं, याच वेळी अशा पद्धतीच्या घटना घडत होत्या. ह्या जाणीवपूर्वक प्रभाव टाकण्यासाठी होत्या की काय सांगू? माझ्यावरती जीव घेणे हल्ले 2 ठिकाणी झालेले आहेत. आणि तुम्हाला सांगतो, ते हल्ले करत असताना त्यांनी अशा प्रकारे भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही पैसे वाटतोय आणि ते मतदारांच्या मध्ये सुद्धा त्याविषयी सहानुभूती मिळवायची. पण ह्याला मतदारांनी भीक घातलेली नाही. कोल्हापूर उत्तरची निवडणूक ही विकासावर झालेली आहे. मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो की तुम्ही विकासावर बोला. 100 कोटीच्या रस्त्याची टेंडर झाली नाहीत, 507 कर्मचाऱ्यांचा GRच झालेला नाही. अरे कशाला खोळ्यात काढता लोकांना? जी सत्य परिस्थिती आहे त्यावर आपण निवडणूक लढली पाहिजे. किती बदनामी करायची? लोकांनी त्यांना केलेल्या बदनामीला मताच्या रूपानं योग्य उत्तर दिलेलं आहे. निवडणुकीनंतर निश्चितपणे याविषयी त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. 23 तारखेला क्लिअर होईल. 23 तारखेला महायुती राज्यावर सत्तेवर येईल आणि मग अशा लोकांचा समाचार तर आम्ही घेणारच. कारण जे अशा पद्धतीने राजकारण करतात त्यांचं राजकारण कुठंतरी थांबवावं लागेल. निश्चितच. खरं तर काल निवडणुकीचं वातावरण होतं, मतदान होतं. निर्भीडपणे खरं तर लोक मतदान करायला जात होते. मात्र अशा पद्धतीची काही घटना ह्या घडवून आणल्यात आणि यातूनच माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप स्वतः राजेश क्षीरसागर यांनी केलेला आहे. कॅमेरामॅन सचिन सावंतसोबत मी रणजित माजगावकर, साम TV, कोल्हापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.